नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सिव्हिल एलिव्हेट या चॅनलवर, जे एंटायरली सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. आणि आपण जे आहे हे सिरीज चालवली आहे ज्युनियर इंजिनियर, दॅट इज जेई लेवलच्या प्रश्नांची, जो आताच प्रिव्हियस इयर प्रश्न झालेला आहे, जो नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो पेपर झालेला आहे त्याच्याबद्दलच आपण सगळं डिस्कशन करतोय. आपण सगळं सगळं डिस्कशन त्याबद्दल याच्यासाठी करतोय कारण की आत्ता पुढे जे आहे PMC जेई, MMRDA जेई आणि छत्रपती संभाजीनगर जेईचे पेपर येणार आहे. तर यासाठी हे खूप युजफुल पॅटर्न आहे जो TCSने घेतलेली ही परीक्षा आहे. याबद्दलच आपण डिस्कस करतोय. आणि चॅनलवर कोणीही नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून टाका. आपलं चॅनल नवीन आहे, पण आपण कंटेंट जो आहे तो प्युअरली डेडिकेटेड प्रोव्हाइड करणार आहे, जो एंटायरली फक्त एक्झाम रिलेटेड राहील. आणि आपली क्वेश्चन प्रॅक्टिसची जी सिरीज आहे, यात पण कोणाला काही डिफिकल्टी वाटत असेल कोणत्या क्वेश्चनमध्ये, त्यांनी नक्कीच कळवा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहा, किंवा कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही जेवढं जास्त लिहाल तेवढं जास्त मला जास्त समजेल कमेंट्समध्ये की काय तुम्हाला डिफिकल्टी आहे, सो दॅट मी ते डिफिकल्टी जे आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड्रेस करू शकेल. सो वळूया आपल्या क्वेश्चनकडे. आपला क्वेश्चन काय म्हणतो की विच टाईप ऑफ मॅसनरी जंक्शन इज कॉमनली यूज वेन फ्युचर एक्सटेन्शन ऑफ द वॉल इज अँटिसिपेटेड. याच्यात सरळ सरळ म्हटलं आहे की जर वॉलचा आपल्याला फ्युचरली एक्सपांड करायची आहे, तर आपण कोणत्या टाईपच्या मॅसनरी जॉईंट प्रोव्हाइड करतो. बघा, नेहमी काय होतं की जेव्हा आपण एखादी ब्रिक मॅसनरी वॉल जी आहे ती कन्स्ट्रक्ट करतो, ब्रिक मॅसनरी वॉल कन्स्ट्रक्ट करत असताना जेव्हा आपण ब्रिक मॅसनरीची वॉल कन्स्ट्रक्ट करतो, त्या ब्रिक मॅसनरीची वॉल कन्स्ट्रक्ट करत असताना असं होतं की आपला डे टाईम संपला, म्हणजे 6 वाजेपर्यंत जनरली लेबर काम करतात, तर जो टाईम संपला. आणि टाईम संपल्यानंतर आपली जी वॉल जी आहे ती पूर्ण अजून या एंडपासून या एंडपर्यंत जी आपल्याला बनवायची आहे ते बनलीच नाही, मदतच थांबली. तर इथं आपण काय करतो की उद्या अजून आपल्याला वर्क स्टार्ट करायचं आहे, याच्यासाठी आपण एक अशी टूथिंग करून ठेवतो इथं. अशी टूथिंग आपण करून ठेवतो इथं, सो दॅट आपण नेक्स्ट डेमध्ये जेव्हा येऊ तेव्हा आपण या टूथिंगच्या साहाय्यानंच आपले जे आहे ते कन्स्ट्रक्शन स्टार्ट करू. ही टूथिंग याच्यासाठी केलं जाते की एक बॉन्ड जो आहे तो कॉन्स्टंटली इथं तयार असला पाहिजे, आणि ब्रिक मॅसनरी जी आहे ती कंटिन्युअस दिसली पाहिजे. सो हेच इथं म्हटलं आहे की फ्युचर एक्सपान्शन ऑफ वॉल जेव्हा अँटिसिपेटेड असेल तेव्हा आपण कोणता बॉन्ड प्रोव्हाइड करतो, दॅट इज नथिंग विथ द टू थेट जंक्शन. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आणि माझी एक सवय आहे, तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओमध्ये, की मी प्रत्येक ऑप्शन जे आहे, जरी ऑप्शनचा आन्सर टू थेट जंक्शन जरी दिला तरी मी बाकीचे ऑप्शन पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. सो डॅडोड जंक्शन काय आहे? व्हॉट इज नोन एज डॅडोड जंक्शन? डॅडो जंक्शन नसते. डॅडो तुम्ही बघितलं असेल की आपली WC बाथमध्ये आपण जो खालचा पार्ट आहे एक स्पेसिफिक हाईटपर्यंत, जे खालचा पार्ट आहे तिथं आपण जे आहे एक टाईल्स प्रोव्हाइड करतो. आता मॉडर्न डेज कन्स्ट्रक्शनमध्ये आपण अशा टाईल्स प्रोव्हाइड करतो, जे आपल्या WC बाथचे सेक्शन्स आहेत त्याच्यात जनरली 1.2 मीटरपर्यंत हे कन्स्ट्रक्ट केले जातात. याला आपण डॅडो म्हणतो. दॅट इज कॉल्ड डॅडो. दिस इज नॉन डॅडो. क्रॉस जंक्शन काय असते? क्रॉस जंक्शन म्हणजे काय की एक वॉल आहे आणि एक दुसरी वॉल आहे, दोन्ही वॉल एकमेकाला राईट अँगलमध्ये जर क्रॉस करत असेल तर दॅट इज कॉल्ड क्रॉस जंक्शन इन केस ऑफ वॉल. वॉलच्या केसमध्ये आपण याला क्रॉस जंक्शन म्हणतो. हां. आणि लास्ट इज क्विंचिंग जंक्शन. काय आहे क्विंचिंग जंक्शन? क्विंचिंग जंक्शन काय? तर हेच जे ब्रिक मॅसनरी तुम्ही इथे जे प्रोव्हाइड केली आहे ना, क्विंचिंग जंक्शन नाही आहे, एक क्वीन क्वीन नावाचा एक प्रकार आहे. हे वेगळी क्वीन आहे, आणि हे आपण जे क्वीन यूज करतो QEEN, दॅट इज क्वीन क्लोजर, हे वेगळं आहे. आणि हे जे क्वीन आहे हे आपण डिस्कस जे करतोय, तर हे राईट अँगल कन्स्ट्रक्शन जेव्हा आपण करत असू, त्या राईट अँगल कन्स्ट्रक्शनमध्ये इथं आपण जो एक स्पेसिफिक टाईपची ब्रिक कटिंग करतो, त्या कटेड केलेल्या ब्रिक्सला जेव्हा आहे आपण तेव्हा क्वीन ब्रिक म्हणतो त्याला. दॅट इज कॉल्ड क्वीन ब्रिक, जे आपण ह्या क्रॉस जंक्शनमध्ये तिथे कॉर्नरमध्ये यूज करतो, दॅट इज कॉल्ड क्वीन ब्रिक. सो हे त्याचे ऑप्शन्सचं एक्सप्लेनेशन. तर बोलूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो रे? नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी मच रट्टा मारू क्वेश्चन. सिंपल साधं विचारला आहे की द ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट ऑफ ब्रिक वर्क आयटम ऑफ वर्क इन डिटेल एस्टिमेट अकॉर्डिंग टू IS 1200 पार्ट 3 1976. आता हा आयस कोडमधला प्रश्न आहे. आयस कोडमध्ये दिलेला आहे, बट हा प्रश्न कॉमन आहे, सीधं विचारला आहे की ब्रिक मॅसनरीमध्ये ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट किती असली पाहिजे. तर त्यासाठी पेअर दिला आहे की डायमेन्शन, म्हणजे एक लिनियर डायमेन्शन जर आहे तर त्याची ॲक्युरेसी ही असली पाहिजे. क्युबिकल कंटेंट आहे तर त्याची ॲक्युरेसी ही असली पाहिजे. एरिया आहे तर त्याची ॲक्युरेसी ही असली पाहिजे. किंवा अजून म्हटलं आहे की एरियाबद्दलच की त्याची ॲक्युरेसी ही असली पाहिजे, असं विचारलं आहे त्याला. तर पहिली गोष्ट, तर सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन की ब्रिक मॅसनरीमध्ये किंवा ब्रिक वर्कमध्ये, हे आयस कोडमध्ये लिहिलंच आहे. आयस कोड जो याच्यात विचारलेला आहे, IS 1200 पार्ट 3, यामध्ये हे लिहिलंच आहे ऑलरेडी.
बट ब्रिक मॅसनरीमध्ये जेव्हाही आपण लिनियर डायमेन्शन म्हणजे मीटरमध्ये आपण एखादं डायमेन्शन मोजू, मीटर स्क्वेअरमध्ये आपण एखादं डायमेन्शन मोजू, मीटर क्यूबमध्ये आपण एखादं डायमेन्शन मोजू, तर या सगळ्याचा जो ॲक्युरसी मेजरमेंट आहे म्हणजे किती लेवल ॲक्युरसीपर्यंत आपण याला मेजर केलं पाहिजे, तर 0.01 या लेवलच्या ॲक्युरसीपर्यंत जे आहे हे आपण मेजरमेंट घेतलं पाहिजे ब्रिक वर्कमध्ये, जे काही आपण लिनियर डायमेन्शन करत असू किंवा मीटर स्क्वेअर करत असू किंवा मीटर क्यूब करत असू. तर यामध्ये म्हटलं होतं की 0.001 तर येणं होणार नाही, 0.0.1 0.001 हे म्हटलं होतं. त्याच्यामुळे क्युबिकल कंटेंट दॅट इज मीटर क्यूबमध्ये जे काही आपण मेजरमेंट करणार आहे हे जोडी जे आहे ही परफेक्टली मॅच करते. त्याच्यामुळे हे ऑप्शन याचं देण्यात आलं आहे, ऑप्शन नंबर 2 दॅट इज कॉल्ड 0.01 मीटर क्यूब क्युबिकल कंटेंट. हे मॅच करते 0.01 आपल्या या ॲक्युरसी लेवलसोबत, कारण की आपण ॲक्युरसी लेवल 0.01 हा मीटर क्यूब, मीटर स्क्वेअर आणि मीटर इन याच्यामध्ये यूज करतो. बट इथं जे आपली मॅच द पेअर लागते ते म्हणजे क्युबिकल कंटेंटसोबत दॅट इज 0.01 मीटर क्यूब या कंटेंटसोबत जे आहे आपली ॲक्युरसी लेवल इथं मॅच करते. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट व्हेरी सिम्पल. मॅट फाउंडेशनबद्दल प्रश्न विचारला आहे, राफ फाउंडेशनबद्दल प्रश्न विचारला की राफ फाउंडेशन जे आहे हे केव्हा प्रिफर्ड केलं जाते. राफ फाउंडेशन हे केव्हा प्रिफर्ड केलं जाते. कंडिशन्स दिले आहे 4 कधी राफ फाउंडेशन प्रिफर्ड केलं जाते. पहिली कंडिशन म्हटलं की बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल कमी असेल. दुसरी म्हटलं ग्राउंड वॉटर ऑब्सेंट असेल. तिसरं म्हटलं कॉलम्स आर वाईडली स्पेस्ड असेल. आणि चौथं म्हटलं लोड्स आर एक्स्ट्रीमली लाईट असेल. देखो ऑप्शन नंबर हे जे आहे हे एकदम चुकीचं ऑप्शन आहे की लोड एक्स्ट्रीमली लाईट असेल तर आपण राफ फाउंडेशन वापर करत असतो. ग्राउंड वॉटर ऑप्शन असेल तेव्हा पण आपण कशाला राफ फाउंडेशनचा वापर करू. ह्या तर स्टँडर्ड आयडियल कंडिशन्स आहेत की लोड लाईट आहे मग ते शालो फाउंडेशनच झालं रे. वॉटर कंटेंट ऑप्शन आहे तरी मग कशाला आपल्याला डीप फाउंडेशन किंवा राफ फाउंडेशनमध्ये जाण्याची गरज आहे. तिसरं ऑप्शन काय म्हणतात, कॉलम आर वाईडली स्पेस. कॉलम जे आहे दूर दूर स्पेस्ड आहे, असे दूर दूर कॉलम स्पेस केले आहे. कॉलम जे आहे हे दूर दूर स्पेस केलेले आहे असं त्याचं म्हणणं आहे की दूर दूर कॉलम स्पेस केलेले आहे. तर या कंडिशनपेक्षा ठीक आहे, हे कंडिशन पण आपण म्हटली कॉलम दूर दूर स्पेस केलेलं आहे. पण इथून पण आपण हे नाही सांगू शकत की राफ फाउंडेशन जे आहे प्रिफर्ड कोणत्या कंडिशनला केलं जातं. कॉलम वाईडली स्पेस आहे म्हणून राफ फाउंडेशन दिलं जातं असं नाही. बट हे जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 दॅट इज कॉल्ड बेस्ट सुटेड ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 काय म्हणून आलं की सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कमी आहे. बरोबर. म्हणजे काय की हे जे काही आपण शालो फाउंडेशन देऊन राहिलो, आपण एक शालो फाउंडेशन देऊन राहिलो. हे कॉलम्स जे असे दाखवले आहे आपण, हे शालो फाउंडेशन मधले कॉलम्स आहे समोर. याच्या खालची जे सॉईल आहे, याच्या खालची सॉईल, त्याच्या खालची सॉईलची जर बिअरिंग कॅपॅसिटीज कमी असेल कारण किंवा हे लूज सॉईल जर असेल, जे आपलं लोड जे आहे हे घेऊन नसेल शकून राहिली, बिअरिंग कॅपॅसिटी याची कमी असेल, तर या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल की हे शालो फाउंडेशन आपण घेऊ नाही शकत. या केसमध्ये आपल्याला डीप फाउंडेशनमध्ये जावं लागेल. आणि जर कॉलम्स खूप जास्त आहे तर त्या केसमध्ये डीप फाउंडेशन हा प्रिफर्ड ऑप्शन नाही होत. कॉलम्स जर आहे नंबर ऑफ कॉलम जर खूप जास्त आहे तर त्या केसमध्ये डीप फाउंडेशन जो आहे हा प्रिफर्ड ऑप्शन नाही आहे. तर त्यासाठी आपण काय करतो की या कॉलम्सला एक स्ट्रॉंग फाउंडेशन प्रोव्हाइड करतो. स्प्रेड फुटिंग सारखंच एक स्ट्रॉंग फाउंडेशन आपण प्रोव्हाइड करतो, ज्याला आपण राफ्ट किंवा मॅट म्हणतो, ज्याच्यामुळे आपली बेअरिंग कॅपॅसिटी जी आहे ते सॉईलची आपण इन्क्रीज करतो सो दॅट हे लोड आपण घेऊ शकलो पाहिजे. सो दॅट इज द प्रिफर्ड कंडिशन वेन द राफ फाउंडेशन इज यूज, जेव्हा सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी असते. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिम्पल आहे, एकदम सिम्पल. प्रश्न काय विचारणार आहे की सिंगल फ्लेमिश बॉन्ड इन हाऊ द ब्रिक्स आर अरेंज. सरळ प्रश्न विचारला की सिंगल फ्लेमिश बॉन्ड असताना ब्रिक मॅसनरीचं स्ट्रक्चर आपल्याला कसं दिसते. तर मी तुम्हाला सिंपल साधं सांगतो. एक डिफरन्स जो आहे डबल फ्लेमिश बॉन्ड आणि सिंगल फ्लेमिश बॉन्ड मधला डिफरन्स जो आहे हा तुम्ही परमनंटली लक्षात ठेवून द्या. कारण की सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये 2 टाईप येतात. एक म्हणजे सिंगल फ्लेमिश बॉन्ड, दिस इज सिंगल फ्लेमिश बॉन्ड अँड दिस वन इज डबल फ्लेमिश बॉन्ड. हे 2 टाईप. इंग्लिश बॉन्डमध्ये टाईप नाही आहेत. इंग्लिश बॉन्डमध्ये कोणताच टाईप नाही आहे. सिंगल इंग्लिश, डबल इंग्लिश असं काहीच नाही. बट फ्लेमिश बॉन्डमध्ये टाईप आहे. फ्लेमिश बॉन्ड इज कॉल्ड सिंगल फ्लेमिश बॉन्ड अँड डबल फ्लेमिश बॉन्ड. तर एकच लक्षात ठेवायचं माहिती आहे. पहिले हे सांगून देतो आणि त्यानंतर ट्रिक सांगून देईन की सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये जे फेसिंग फेस आहे, फेस अँड बॅक, हे 2 गोष्टी आपण इथे लिहून घेऊ, फेस आणि बॅक.
राईट. सो या सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये काय होतं रे, सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये आपण जर याला बघण्याचा प्रयत्न केला, सो सिंगल फ्लेमिश बॉन्डमधला जो फेस आहे हा फ्लेमिश सारखाच असतो. इट हॅज अ फ्लेमिश स्ट्रक्चर सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये. बॅक काय असतो, बॅक हा इंग्लिश बॉन्डपासून बनलेला असतो. म्हणजे त्याचं अपिअरन्स जे आहे सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये हे आपल्याला फेसिंग अपिअरन्स फ्लेमिश बॉन्डसारखं दिसते आणि बॅकिंग अपिअरन्स जो आहे ते इंग्लिश बॉन्डसारखं दिसते. पण डबल फ्लेमिश बॉन्डमध्ये काय होतं रे, डबल फ्लेमिश बॉन्डमधले फेसिंग आणि बॅकिंग दोन्ही जे आहे हे फ्लेमिश बॉन्डसारखं दिसते. बोथ बोथ जे आहे हे फ्लेमिश बॉन्डसारखं दिसतं. त्याच्यात ट्रिक काय आहे, ट्रिक हे आहे की जेव्हाही डबल फ्लेमिश विचारलं असेल, म्हणजे काय म्हटलं आहे त्यांना की डबल फ्लेमिश आहे, दोनदा फ्लेमिश आहे, पण फेसिंग अँड बॅकिंगच आहे. तर लक्षात हे ठेवायचं की डबल फ्लेमिश जेव्हाही आहे तर फेसिंग पण फ्लेमिश बॉन्डचं असेल, बॅकिंग पण फ्लेमिश बॉन्डचं असेल. आणि डबल फ्लेमिश जर तुम्हाला लक्षात आलं की फ्लेसिंग आहे फ्लेमिश बॉन्डचं, बॅकिंग आहे फ्लेमिश बॉन्डचं, तर सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये काय करायचं की सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये असं समजायचं की फेसिंग आणि बॅकिंग जे आहे ते वेगळं वेगळं राहणार आहे. म्हणजे इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्डचं कॉम्बिनेशन राहणार आहे सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये. आणि त्याच्यातही सिंगल फ्लेमिश बॉन्ड आहे हा. याची ही ट्रिक आपण एवढं समजलं आपल्याला की सिंगल फ्लेमिश बॉन्डमध्ये इंग्लिश आणि फिमेलचं कॉम्बिनेशन आहे. पण आपल्याला काय म्हटलं आहे, प्रायोरिटी किंवा आपलं नाव जे आहे या बॉन्डचं नाव काय सांगतंय की सिंगल फ्लेमिश आहे. म्हणजे काय फ्लेमिश, फ्लेमिश हा काय आहे मग, फ्लेमिश हा इम्पॉर्टंट वर्ड आहे म्हणजे याच्यातला. याला आपण सिंगल इंग्लिश नाव दिलं आहे का रे, नाही, त्याला सिंगल फ्लेमिश नाव आहे. म्हणजे फ्लेमिश हा शब्द इम्पॉर्टंट आहे का, म्हणून लक्षात ठेवायचं की फ्लेमिश शब्द जर इम्पॉर्टंट आहे तर प्रायोरिटीने तो कुठे यूज होईल, फेसवर. आणि मग दुसरा जो आहे बॅक राहिला, तर बॅकवर टाकून द्यायचा आपला इंग्लिश मग. राईट. सो हे परमनंटली लक्षात ठेवून द्या. इट इज व्हेरी व्हेरी जे आहे IMP क्वेश्चन आहे. खूप सारा वेळा हा क्वेश्चन विचारला, खूप साऱ्या एक्झाम्समध्ये हा क्वेश्चन विचारला. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करून ठेवा तुम्ही. आणि याचं ऑप्शन जे आहे, ऑप्शन नंबर 3 इज द बेस्ट ऑप्शन. दॅट इज फ्लेमिश बॉन्ड यूज फॉर फेस अँड द इंग्लिश बॉन्ड फॉर बॅकिंग. दॅट इज द फिक्स सिंगल फ्लेमिश बॉन्ड. हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवून द्या. तुम्हाला समजलाच असेल डिफरन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे काय आहे म्हणून. सो दिस इज द सिंगल फ्लेमिश बॉन्ड अँड डबल फ्लेमिश बॉन्ड. हां, हा तो सिंगल फ्लेमिश बॉन्ड आणि डबल फ्लेमिश बॉन्डमधला जो आहे हा फरक आहे जो आपण घेतलेला आहे. सो मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. आपण जे आहे पार्ट जे आहे पार्टमध्येच हा व्हिडिओ बनतो. छोटे पार्ट आपण याच्यासाठी बनवतोय की तुम्हाला पण जास्त जे आहे ते बोर नाही झालं पाहिजे आणि एक्सप्लेनेशन तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जे आहे हे कंटिन्यू राहा, असेच व्हिडिओ आपण बनवत राहू. सो धन्यवाद मित्रांनो, अभ्यास करत राहा.